नमस्कार, माझं नाव अमित उपाध्याय, ईव्हीएम हटाव सेनापासून. आणि मी इकडे आमची बनवलेली ईव्हीएम डेमो मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोटची चोरी कशी होते याचा लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे. तर ही मशीन आहे आणि मी डायरेक्ट कामाला लागतो. इकडे आपण बघू शकता, हे व्हीव्हीपॅट आहे आणि हे बॅलेट युनिट आहे. तर वोटिंग चालू करण्याचा अगोदर मी इकडे स्पष्ट दाखवतो की इकडे आत एक पण पावती नाहीये, म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली आहे. आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू. तर इकडे आपल्याकडे बॅलेट आहे, बॅलेटमध्ये आपल्याकडे 3 कॅन्डिडेट्स आहे आणि आपण वोटिंग स्टार्ट करून पावती बघू आणि त्यानंतर चोरी कशी होते ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. मग आपण पहिली वोटिंग करू. मग हे बघू शकता, आपण केळ्याला मत दिलं आणि सगळे आपण इकड्याला केळ्यालाची पावती, मी रिक्वेस्ट करतो कॅमेरामॅनना झूम करावं इकडे प्लीज इकडे. मग आपल्या सगळ्यांना केल्याची पावती दिसत आहे समोर समोर. थोडा झूम केला असतं तर बरं झालं असतं. थँक्यू. हां, आता पहिला वोट आम्ही दिला केल्याला, केळ्याची पावती सगळ्यांनी बघितली. आता आपण दुसरा वोट देऊ. दुसरे वोटर आले, त्यांनी पण केळ्याला मत दिलं. आता आपण सगळ्यांनी पावती बघूया इकडे. तर परत आपल्याला केळ्याची पावती दिसली. 2 वोटर आले, दोन्ही केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली आणि सॅटिस्फाईड होऊन गेले. आता तिसरा वोटर येतोय. तिसरा वोटर येऊन त्यांनी कलिंगडला मत दिलं. आता आपण कलिंगडची पावती बघू. कलिंगडची पावती आपल्याला इकडे दिसेल. आता हे आतापर्यंत 2 केळ्याची पावती, 1 कलिंगडची पावती, 3 वोटर झाले. आता चौथा वोटर येणार. चौथा वोटर येतो, त्यांनी पण कलिंगडला मत दिलं आणि आपण कलिंगडची पावती बघू. 2 वोटर आले, 2नी केळ्याला मत दिलं आणि 2नी कलिंगडला मत दिलं. असे 4 मत झालेत. आणि जर आपण कन्फर्म करायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये 2 केळ्याची आणि 2 कलिंगडची पावती भेटली पाहिजे. पण त्याचा अगोदर आता आज इलेक्शन संपलं, म्हणजे हे 4 वोट पडले, इलेक्शन संपलं. आता आपण 3 दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो रिझल्ट मध्ये आपल्याला दिसतंय का ज्याला 1 पण मत दिलं नाही दिलं असा सफरचंद इलेक्शन जिंकला आहे. 2 मत त्याला आलेत आणि 1 आपल्याला इकडे जर बघितलं तर 1 केळ्याला पडलाय आणि 1 कलिंगडला पडलाय, असा निकाल बाहेर आलाय. तर आता कोणी म्हणणार का बाबा आम्ही पावती बघितली आहे आणि पावती बघून आम्ही कन्फर्म करणार, तर आपण पावती उघडून इकडे बघणार आहे. आता हे यक्षितजी आपल्याला पावती काढून दाखवतील. यक्षितची पावती दाखवा. आणि कॅमेरामॅनना मी रिक्वेस्ट करतो का बा जसे इलेक्ट्रॉनिक वोट होते तशीची तशीच पावती निघाली आहे. 2 सफरचंद, 1 आपल्या समोर कलिंगड आहे आणि 1 केळा आहे. म्हणजे स्पष्ट झालं का इलेक्ट्रॉनिक वोटच्या सोबत कागदाच्या वोटांची पण चोरी होऊ शकते. जर चोरीचा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये टाकला गेला आहे तर अशी चोरी तिकडे पण होत आहे. आणि त्यासाठी आम्ही जसं आता प्रशांत साहेबांनी म्हटलं का आम्ही त्यांना लेटर पण दिला इलेक्शन कमिशनला का जर तुम्ही तुमची मशीन द्यायला रेडी आहात, त्याच्याबरोबर सगळे साहित्य द्यायला रेडी आहात, तर तुमची मशीनची कॉस्टिंग 38,000 रुपीज. आम्ही 40,000ची त्यांना डीडी पण दिली राहुल मेहताजींनी. आणि ती डीडी अजून त्यांनी काय कॅश नाही केली आणि त्याचा काय वापर पण नाही केला. पण आजपर्यंत लोकसभेच्या वेळेपासून त्यांना आम्ही पत्र दिलं, आजपर्यंत त्यांचं उत्तर पण नाही आलंय. आता ते कशाला थांबलेत, का थांबलेत मला माहित नाही. जर त्यांनी मशीन दिली, जर सगळं साहित्य दिलं, तर आम्ही हे प्रोग्राम त्याच्यामध्ये टाकून हे करून दाखवू शकतो. आणि जर असा प्रोग्राम त्या मशीनमध्ये आहे तर अशी चोरी तिकडे पण घडत असेल असं आमचं म्हणणं आहे स्पष्ट. त्याशिवाय आता दुसऱ्या प्रकारचा आम्ही 1-2 मिनिट अजून घेतो. दुसरा प्रकार, गो फॉर डेमो 2. याच्यामध्ये लागलेले लाईट सेन्सर्स आहेत आणि लाईट सेन्सरच्या माध्यमातून पण वोटची चोरी कशी होऊ शकते ते आम्ही इकडे समजण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले आहेत. याचं प्रमाण इलेक्शन कमिशनची मॅन्युअल आहे. त्यांच्या मॅन्युअलमध्ये भरपूर ठिकाणी असं लिहिलं आहे स्पष्टपणे का त्यांच्यामध्ये लाईट सेन्सर्स आहेत. त्याशिवाय जे टेक्निकल लोक आहेत इलेक्शन कमिशनचे त्यांनी पण पेपरमध्ये न्यूज आली आहे आणि त्याची कटिंग पण अवेलेबल आहे, कोणी बघू शकतो, आम्ही देऊ शकतो त्यांना का त्याच्यामध्ये लाईट सेन्सर्स लागले आहेत. आता लाईट सेन्सर मधून चोरी कशी होऊ शकते हे समजण्याचा आपण प्रयत्न करू. तर इज डेमो 2 रेडी? डेमो 2 कन्फर्म 2 ना.
तो आता आपण इकडे बघितलं, आपण ज्याला वोट दिलं त्याचा आपल्याला पावती दिसली. तर आपण इकडे वोट देऊन बघणार का लाईट सेन्सर कसं कामाला, मी एक्सप्लेनेशन नंतर देतो. पहिले आपण वोटिंग करून बघू. हे आता इकडे साहेब पण बघत आहेत, आम्ही कॅमेरामॅन पण बघत आहे. आम्ही इकडे वोट दिलं बनानाला, केळ्याला मत दिलं आणि पावती बघा. हे आपण बघू शकतो सफरचंदाला. आता आपण दुसरं बघू आणि त्यानंतर मी याचा एक्सप्लेनेशन देतो. हे कधी वापरलं जाऊ शकतो, ही चोरी कशी होऊ शकते. हे आता आपण कलिंगडला मत देतोय आणि जर वोटर बटन दाबल्यानंतर 4 सेकंडचा आत तिकडून निघून गेला तर त्यातला लाईट सेन्सर जो आहे तो याचा भान घेतो का समोर माझा कोणीच उभं नाहीये आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि पेपर बोट लाईट सेन्सरच्या माध्यमातून चोरी करू शकतो. जसंच आपण बटन दाबतो, बटन दाबल्यावर तिकडे जो लाईट सेन्सर लागला आहे, लाईट आणि लाईटचा जो तिकडे जो प्रकाश आहे तो प्रकाश तो मोजून घेणार आणि तिकडे वेट करणार. जर असा प्रोग्राम आत आहे तर 3 सेकंड 4 सेकंड जशी प्रोग्रामिंग केली असेल, 4 सेकंडचा आत बटन दाबून जर वोटर निघून गेला तर ते वोट चोरी होईल आणि इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरी होईल. हे दुसरा प्रकार आहे. हा लाईट सेन्सर आहे सांगितलं. हा जर आपण तिकडे थांबणार तर या प्रकारे चोरी दुसऱ्या प्रकारे होऊ शकते. त्यासाठी आमचं मी एक्सप्लेनेशन देतो फक्त. हा जो प्रिंटर आहे, प्रिंटर असा पण येऊ शकतो मार्केटमध्ये, जुने प्रिंटर असे अवेलेबल होते का ज्याच्यामध्ये एखादा आपण प्रिंट मारला तर ते पावती अशी बाहेर येते किंवा एखादा प्रिंट बाहेर येतो आणि जर आपल्याला पाहिजे तर नंतर आपण त्याला रिव्हर्स करू शकतो. तर वोट देण्याची प्रक्रिया जी 15 सेकंदाची असते त्याच्यावर बटन दाबल्यावर पावती बाहेर निघते. भरपूर लोकांनी पावती बघितली पण असेल, पण पावती पडताना नाही बघितली. पावती वरतून खाली आली, 7-8 सेकंडसाठी थांबली आणि अंधार झाला, लाईट बंद झाली. तर या काळ्या काचच्या मागे जे अंधार होतो त्यानंतर वोटर जर निघून गेला, त्याने बघितल्यानंतर की माझी पावती खाली आली मी स्पष्ट बघितलं, असं पण होऊ शकतो. जर त्याच्यामध्ये रिव्हर्स घेणारा प्रिंटर लागला आहे तर ते पावती रिव्हर्स घेऊन मागे पाडतील आणि नंतर वोटर गेल्यावर दुसरी पावती छापू शकतात. हा तिसरा प्रकार पॉसिबल आहे. चौथा प्रकार जो आहे तर याच्यामध्ये आपण असं बघितलंय की हे जे पावत्या भेटतात या पावत्यामध्ये डबल साइड प्रिंटिंग केली. आपण एटीएमला जातो, कुठल्या हॉटेलला जातो, याच्यामध्ये प्रिंट येते. प्रिंट झाल्यानंतर याचा जो इंक आहे ते 3-4 तासात 1 दिवसात उडून जातो. मग जर असा प्रिंटर त्याच्यामध्ये आहे का एक बाजूला तो एक प्रिंट मारतो, ज्यांनी वोटरनी ज्याला वोट दिला त्याची पावती या बाजूला, पण ही उडणारी इंक असेल आणि या बाजूला ज्याला वोट चोरून करून द्यायचे त्याची पावती जर या बाजूला छापली तर होणार काय, वोटर या बाजूचा बघणार आणि जाणार. 3 दिवसानंतर 3 दिवसामध्ये तो इंक जी आहे ते उडून जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये त्या प्रकारे पण चोरी होऊ शकते. असे 4 प्रकार आम्ही जे हार्डवेअर त्याच्यामध्ये बघितले त्याप्रमाणे ही मशीन बनवून आम्ही हे 4 प्रकार सांगू शकतो. अजून त्याच्यामध्ये काय काय हार्डवेअर आहेत काय आहेत आम्हाला माहित नाही. जसे हार्डवेअर भेटतील तसं आपण त्याच्यामध्ये काय असेल ते करू शकतो. तर जर या असं सॉफ्टवेअर तिकडे आहे, जर असे सगळं हार्डवेअर त्याच्यामध्ये आहे तर लाईट सेन्सर कन्फर्म आहे, काळा काच कन्फर्म आहे. या काळा काच मधून चोरी होऊ शकते. आता एक काळ्या पासून चोरी कशी झाली हे लास्टच्या 1 मिनिटात आपण बघू. शिफ्ट टू डेमो 1 प्लीज. आता परत एकदा बघून घ्या, याच्यामध्ये पावती नाहीये आणि नेमकी काळा काचच्या मागे चोरी कशी झाली ते आपण बघू. काळा काच काढून याच्यामध्ये काळा काच लागला याचे पण प्रमाण आहे आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू. तर आपण स्टार्ट वोटिंग. केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती आपल्याला दिसत आहे. मग याच्यामध्ये केळ्याची पावती स्पष्ट दिसली. तर जर प्रोग्रामला वोट चोरी करायचा असेल तर तो पावती पाडणार नाही, इकडे अडकून ठेवणार. मी उघडून दाखवतो, ही पावती अडकून पडली आहे आणि काळा काचच्या मागे अंधार झाला तर आपल्याला काहीच दिसणार नाही. पावती अडकून पडली आहे. 7-8 सेकंड बघितल्यानंतर पण आपल्याला ती पावती अडकू शकते जर अंधार झाला तर. आता दुसरा वोटर समजा केळ्याला मत द्यायला आला परत आणि त्यांनी केळ्याला मत दिलं तर आपण परत बघू. आता फक्त प्रोग्राम काय करणार, लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार. असा तिसऱ्याला पण दाखवू शकतो, चौथ्याला पण दाखवू शकतो, 5वाला पण दाखवू शकतो, जसं प्रोग्राम मध्ये सेटिंग केली असेल तशी. मग आपल्याला काय दिसतंय, दुसरा वोट दिला आणि त्यानंतर डन
आता आपण बघू इकडे काय दिसतंय, दुसऱ्याला पहिल्याची पावती दाखवली आणि अंधार झाल्यानंतर सफरचंद मारला. आता काळा काचच्या मागे हे दिसणार नाही. काळा काच लागला असेल तर काहीच नाही. जेव्हापर्यंत लाईट पेटणार नाही तेव्हापर्यंत दिसणार नाही. आणि लाईट किती वोटरसाठी किती सेकंड पेटवायची आहे ते प्रोग्रामवर डिपेंड आहे. जेवढी आपल्याला चोरी करायची आहे तेवढ्या लोकांना पावती तशी दिसणार नाही. आणि एकदा चोरी आपली जेवढी पाहिजे तेवढी झाली की सगळ्यांना पावती दाखवायची, संपला विषय. आता एकदा लास्ट वेळा हे परत करून बघू, काळा काच काढून. तर परत याच्यामध्ये पावती नाहीये. आपण काळा काच काढून वोट देतोय. आणि इकडे आपण काय बघितलं का, इकडे कलिंगडची पावती दिसली. आता कलिंगडची पावती लाईट पेटल्यावर दिसणार आणि जर याच्यावर काळा काच लागलाय तर काहीच दिसणार नाही. पावती याच्यामध्ये आत अडकली आहे, मला नाही माहित. दुसरा वोटर येणार त्याला काय माहित की आत याच्यामध्ये काय आहे. हे पावती इकडे अडकून पडली आहे. आता दुसरा वोटर येतो आणि त्यांनी पण कलिंगडला मत दिलं. मग फक्त प्रोग्राम काय करणार, लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार. आणि त्यानंतर लाईट बंद झाल्यानंतर बघा काय करतो, सफरचंद मारून टाकलाय मी. मग हे माहित पण नाही पडणार काळ्या काचच्या मागे. आणि जेवढे मत चोरी करायचे त्याच्यामध्ये एवढा प्रोग्राम रन करून चोरी करतील. एका विधानसभामध्ये 15-20 हजार भरपूर आहेत. 15-20 हजार मत चोरी झाले का विधानसभा इकडची तिकडे होते, संपला विषय.